लोक जमले होते म्हणे. हो, अगदी. खूप मोठा आणि यशस्वी कार्यक्रम झाला. तर आज आपण जरा याच कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत. काय घडलं, कसं घडलं, यावर एक सविस्तर चर्चा करूया. नक्कीच. हा कार्यक्रम होता पूज्य भिक्खू शिलावन सलकार यांच्या वर्षावासाच्या समाप्तीनिमित्त. म्हणजे बौद्ध परंपरेत पावसाळ्याचे 3 महिने भिक्खू एकाच ठिकाणी राहून साधना करतात. त्याला वर्षावास म्हणतात. अच्छा. आणि त्याच्या समाप्तीचा हा सोहळा होता. याबद्दल थेट भंतेजी मीडिया बाईट देत आहेत. शुभेच्छाच असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ आज या अमरावती शहरामध्ये भंते शीलवंश अलंकार यांच्या वर्षावास समापन दिनानिमित्त भद्रावतीवरून भगवान बुद्धाच्या अस्थी धातू या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे. ह्या धातू श्रीलंकेमधून पञ्यातीस भंतेजी नापावल पञ्यातीस महाथेरो यांनी कुशिनारा बुद्धविहार भद्रावती सुमठाना या ठिकाणी त्यांनी दान दिलेले आहे. बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी आणलेले आहे आणि त्या विहाराला दान दिलेले आहे. यांनी याचना केली या भंतेजीने की आमच्या इकडे सुद्धा अमरावती शहरातील उपासक उपासिकांना भगवान बुद्धाच्या धातूचे दर्शन व्हावे आणि त्यांचं सुद्धा पुण्यकर्म वाढावं या उद्देशाने भंतेजीने रिक्वेस्ट केली की आमच्या शहरात सुद्धा आपण धातू घेऊन यावं. तर त्यांच्या आग्रहानुसार या ठिकाणी मी भगवान बुद्धाच्या धातू आणलेले आहे. तर भंतेजीनं त्या धातू भारतामध्ये आणलेले आहे. त्यांना श्रीलंकेमध्ये विहारामध्ये त्यांना मिळालेले आहे. यामध्ये 3 धातू आहेत. पहिले 2 धातू होत्या, त्यानंतर भगवान बुद्धाच्या या 2 धातू भंतेजी जवळ होत्या. दुसऱ्या वेळेस आता गेले त्यावेळेस त्यांनी आणल्या. एक धातू एक दिसते मुंगाच्या खड्या एवढी आहे आणि एक एकदम बारीक आहे, एकदम दिसायलाच पाहत नाही, ते सूक्ष्म यानं पाहिल्याशिवाय दिसत नाही. 3 धातू यामध्ये आहे. भगवान बुद्धाच्या ज्या अस्थी असतात त्या अस्थीमध्ये जे मज्जा असते, लिक्विड असते, ते भगवान बुद्धाचं शरीर अग्नीमध्ये जाळत असताना त्या मज्जा जमा होतो आणि त्याचे खडे बनतात, लिक्विडचे खडे बनतात. त्याला धातू म्हणतात. अस्थी ह्या हड्ड्या असतात, यामध्ये धातू आहे, अस्थी नाही. म्हणून भगवान बुद्धाच्या शरीराची ही धातू आहे. त्या पूजा करण्यासाठी पञ्यातीस भंतेजीने विहाराला दिलेली आहे. त्यामुळे यांच्या शीलवंश अलंकार या भंतेच्या आग्रहास्तव या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या धातूचे दर्शन होत आहे. पुण्यवान आहो आपण की या पुण्यामध्ये तुम्हाला त्यांनी सहभागी करून घेऊ. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि नुकत्याच अमरावतीत झालेल्या एका सोहळ्याबद्दल बोलणार आहोत. आपल्याकडे याबद्दल थोडी माहिती आहे, काही नोंदी आहेत, त्यावरच आज आपण सविस्तर चर्चा करूया. नमस्कार. हो, नक्कीच. हा सोहळा होता भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी धातूंच्या दर्शनाचा. अमरावतीमध्ये तपोवन परिसरात लुंबिनी बुद्ध विहार आहे. तिथे 24 आणि 25 ऑक्टोबरला हा 2 दिवसांचा कार्यक्रम झाला. बरोबर. तर मग नक्की काय होतं या सोहळ्यात, त्याचं महत्त्व काय, कोण कोण होतं, कोणी आयोजन केलं होतं, या सगळ्यावर आज आपण बोलूया. म्हणजे चला जरा खोलात जाऊन बघूया. नक्कीच. हा फक्त एक धार्मिक विधी नव्हता मला वाटतं. तो म्हणजे एका मोठ्या समुदायाच्या श्रद्धेचा, त्यांच्या एकीचा आणि हो, शिस्तबद्ध आयोजनाचा एक उत्तम नमुना होता. जी माहिती आहे आपल्याकडे त्या आधारावर आपण याचं विश्लेषण करू. सुरुवात झाली ती भिक्खू शिलावन सलकार यांच्या वर्षावासाच्या समापनाने. आता हे वर्षावास म्हणजे काय असतं बौद्ध परंपरेत, थोडं सांगाल का? हो. वर्षावास म्हणजे पावसाळ्याचे जे 3 महिने असतात ना, तेव्हा बौद्ध भिक्खू एकाच ठिकाणी थांबतात. ते प्रवास करत नाहीत. अच्छा. हो,
तिथे ते ध्यान, अध्ययन, साधना करतात आणि हा काळ संपला की म्हणजे साधारण ऑक्टोबरमध्ये त्याचा एक समापन सोहळा होतो. तर भिक्खू शिलावंसलंकार यांच्याच याच साधनेच्या समाप्तीनिमित्त हा 2 दिवसांचा कार्यक्रम होता. समजलं. म्हणजे या कार्यक्रमाला एक अशी धार्मिक पार्श्वभूमी होती आणि यातला सगळ्यात जास्त आकर्षक भाग होता तो म्हणजे भगवान बुद्धांच्या अस्थिदर्शन रॅलीचा, बरोबर? अगदी बरोबर. ती रॅली खूप महत्वाची होती. तपोवन चौक ते लुंबिनी बुद्धविहार असा तो मार्ग होता. आणि विशेष म्हणजे त्या मार्गावर अक्षरशः फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. फुलांच्या पायघड्या. अरे वा, ऐकायलाच किती छान वाटतं. ही सजावट कोणी केली होती याबद्दल काही माहिती आहे का? हो, आहे ना. जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ही जी सुंदर सजावट होती फुलांची, ती प्रिया राऊत आणि पूजा वानखडे यांनी केली होती. त्यांच्यामुळे सगळं वातावरण अगदी प्रसन्न आणि पवित्र वाटत होतं. अप्रतिम. खरंच कौतुक आहे त्यांचं. आणि रॅलीमध्ये लोकांचा सहभाग कसा होता? खूप मोठा सहभाग होता. आणि लक्षणीय म्हणजे शेकडो उपासक-उपासिका होते. सगळे पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये अत्यंत शांतपणे शिस्तीत चालले होते. बुद्धांचा जयघोष करत होते आणि हजारो अमरावतीकर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहून त्या पवित्र अस्थिधातूंना अभिवादन करत होते. ते दृश्य खरंच म्हणजे समुदायाची एकता, श्रद्धा आणि आदर दाखवणारं होतं. हो, रस्त्यावरती फुलांची चादर आणि इतके शिस्तबद्ध अनुयायी, कल्पना करता येते किती प्रभावी वातावरण असेल. अगदी खूप भक्तिमय आणि प्रभावी वातावरण निर्माण झालं होतं. पण या सोहळ्यात फक्त रॅली नव्हती ना, म्हणजे इतरही काही महत्त्वाचे धार्मिक विधी झाले असतील? हो, अर्थातच. रॅली तर एक भाग होता. मुख्य कार्यक्रम तर लुंबिनी विहारात झाले. शुक्रवारी म्हणजे 24 तारखेला संध्याकाळी 7 वाजता महापरित्राण पाठ आणि कठीण चिवरदान कार्यक्रमाला सुरुवात झाली. महापरित्राण पाठ आणि कठीण चिवरदान हं. हे काय विधी आहेत? यांचं काय महत्त्व आहे? महापरित्राण पाठ म्हणजे बौद्ध धम्मातली काही निवडक सूत्त आहेत, म्हणजे उपदेश. त्यांचा तो संग्रह आहे. अच्छा. हा पाठ मुख्यतः सुरक्षिततेसाठी, आशीर्वादासाठी किंवा नकारात्मक शक्तींपासून संरक्षणासाठी म्हटला जातो. आणि तो रात्रभर चालला. मग शनिवारी सकाळी 7 वाजता त्याचं समापन झालं. आणि कठीण चिवरदान? कठीण चिवरदान हा एक खूप विशेष आणि महत्त्वाचा विधी आहे. तो वर्षातून एकदाच होतो, वर्षावास संपल्यानंतर. कठीण म्हणजे मजबूत, टिकाऊ आणि चिवर म्हणजे भिक्खूंचं वस्त्र. ह्याला काही ऐतिहासिक संदर्भ आहे का? म्हणजे ही परंपरा कशी सुरू झाली? हो, आहे ना. एक कथा आहे यामागे. असं म्हणतात की महाप्रजापती गौतमी होत्या, भगवान बुद्धांच्या मावशी आणि पहिल्या भिक्खुनी. हो. त्यांनी स्वतः विणलेलं एक खास वस्त्र भगवान बुद्धांना दान दिलं होतं. हा. तेव्हा बुद्धांनी ते स्वतः स्वीकारलं नाही. त्यांनी ते संघाला म्हणजे सगळ्या भिक्खू समुदायाला दान म्हणून स्वीकारायला सांगितलं. अच्छा. आणि त्यांनी अशी परंपरा सुरू केली की ज्या भिक्खूने वर्षावासाचे 3 महिने खूप निष्ठेने, परिश्रमाने साधना केली आहे, हा. त्या भिक्खूला सगळ्या संघाच्या वतीने हे विशेष कठीण चिवर दान म्हणून द्यायचं. हा त्या भिक्खूच्या साधनेचा सन्मान असतो. अरे वा, म्हणजे हे फक्त वस्त्रदान नाहीये, तर त्या साधनेचा आणि परिश्रमाचा गौरव आहे. मग शनिवारी सकाळी पाठाच्या समापनानंतर काय झालं? शनिवारी सकाळी पाठ संपल्यावर साधारण 9 वाजता जे पूजनीय भिक्खू संघ आले होते, त्यांनी जमलेल्या लोकांना धम्मदेसना दिली. धम्मदेसना म्हणजे? धम्मदेसना म्हणजे भगवान बुद्धांची जी शिकवण आहे त्यावर आधारित मार्गदर्शन किंवा प्रवचन. यातून लोकांना कसं जगावं ह्याची प्रेरणा मिळते. आणि मग भोजनदानाचा कार्यक्रम पण होता असं ऐकलं. हो, धम्मदेसना झाली की मग भिक्खू संघासाठी भोजनदानाची व्यवस्था होती. आणि जेवढे उपासक-उपासिका आले होते कार्यक्रमाला, त्या सगळ्यांसाठी सुद्धा भोजनदान आयोजित केलं होतं. त्याला संघदान असंही म्हणतात. सगळं काही अगदी शांततेत आणि व्यवस्थित पार पडलं. आता आपण येऊया या सोहळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या भगवान बुद्धांच्या अस्थिधातूंवर. या अस्थी नक्की कुठून आणल्या होत्या? या ज्या पवित्र अस्थिधातू आहेत त्या चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती नावाचं ठिकाण आहे, तिथल्या कुशीनारा बुद्ध विहारातून आणल्या होत्या. अच्छा, भद्रावतीहून? हो, आणि त्या आणण्याचं श्रेय जातं पूज्य भिक्खू सच्चकजी महाथेरो यांना. यात अजून एक गोष्ट म्हणजे या अस्थिधातू मूळ श्रीलंकेतून पूज्य प्याती भंतेजींना मिळाल्या होत्या म्हणे, आणि त्यांनी त्या भद्रावतीच्या विहाराला दान दिल्या होत्या. पण आपण सारखं अस्थिधातू म्हणतोय. आता सामान्यपणे अस्थि म्हटलं की हाडं असाच अर्थ घेतला जातो. तर या धातू म्हणजे हाडांपेक्षा काही वेगळे आहेत का? हा प्रश्न नक्कीच पडू शकतो कोणालाही. अगदी बरोबर विचारलत. हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो स्पष्ट व्हायला हवा. यात विशेष गोष्ट अशी आहे की बौद्ध परंपरेनुसार अस्थिधातू
या सामान्य हाडांपेक्षा म्हणजे बोन्सपेक्षा वेगळ्या मानल्या जातात. कशा वेगळ्या? जी माहिती आहे किंवा जी मान्यता आहे त्यानुसार असं म्हणतात की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जेव्हा त्यांच्या पार्थिव शरीराला अग्नी दिला गेला तेव्हा त्यांच्या शरीरातले काही भाग, विशेषतः अस्थींमधली मज्जा म्हणजे मॅरो किंवा इतर काही शारीरिक घटक, ते उच्च तापमानामुळे स्फटिकांसारखे किंवा मोत्यांसारख्या कणांमध्ये रूपांतरित झाले. अरे वा. हो, यांनाच धातू किंवा शरीर धातू असं म्हणतात. म्हणजे ही एक नैसर्गिक पण अद्भुत प्रक्रिया मानली जाते. बरोबर. आणि ह्या धातू अत्यंत पवित्र मानल्या जातात. त्या जगभरातल्या बौद्ध विहारांमध्ये, स्तूपांमध्ये जपून ठेवलेल्या आहेत. अमरावतीच्या दर्शनासाठी आणल्या होत्या त्यात 3 धातू होत्या असं कळतंय. अच्छा. त्यातली एक म्हणजे मुगाच्या दाण्याच्या आकाराची होती आणि दुसरी इतकी सूक्ष्म होती की सहज डोळ्यांना दिसत नाही. तिसऱ्या धातूच्या आकाराबद्दल स्पष्ट नाहीये, पण एकूण 3 होत्या. बौद्ध उपासकांसाठी यांचं दर्शन घेणं हे खूप मोठं पुण्यकर्म मानलं जातं. आणि या अमरावतीत कशा आल्या? म्हणजे कोणी पुढाकार घेतला? भिक्खू शिलावंसलंकार यांनी विनंती केली होती. अमरावती आणि आसपासच्या लोकांना या पवित्र धातूंचं दर्शन घेता यावं, त्यांचं पुण्य मिळावं, या चांगल्या हेतूने पूज्य भिक्खू सच्चकजी महाथेरो यांनी त्या खास भद्रावतीहून अमरावतीत आणल्या होत्या. त्यामुळे अमरावतीकरांसाठी हा खरंच एक खूप दुर्मिळ आणि भाग्याचा योग होता. निश्चितच. एवढा मोठा, महत्वाचा आणि शिस्तबद्ध कार्यक्रम यशस्वी झाला यामागे अनेक लोकांचे कष्ट असणार. तर या सोहळ्याचे मुख्य आयोजक कोण होते किंवा प्रमुख भिक्खू कोण उपस्थित होते? अर्थातच या सोहळ्याचे केंद्रबिंदू तर भिक्खू शिलावंसलंकार होते, कारण त्यांच्या वर्षावासाच्या समापनाचाच हा मुख्य कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष पूज्य भिक्खू निर्मलपुत्त आनंद महाथेरो, आणि ज्यांनी त्या पवित्र अस्थी आणल्या ते पूज्य भिक्खू सच्चक महाथेरो. त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यांच्यासोबत नागपूरहून आलेले पूज्य भिक्खू प्रज्ञानंद महाथेरो होते, पूज्य भिक्खू डॉक्टर अभय नायक थेरो, पूज्य भिक्खू बुद्धप्रिय, पूज्य भिक्खू राहुल, पूज्य भिक्खू विरियोपतो, पूज्य भंते गिरिमानंद असे अनेक प्रतिष्ठित आणि पूजनीय भिक्खू संघ आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची आणि पावित्र्य आलं होतं. आणि राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातले कोण मान्यवर होते? हो, या कार्यक्रमाला माजी राज्यपाल आदरणीय डॉक्टर कमलाताई गवई आणि अमरावतीचे खासदार श्री बळवंत वानखडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या येण्यामुळे कार्यक्रमाला एक विशेष महत्त्व मिळालं. हे झालं व्यासपीठावरच्या मान्यवरांबद्दल. पण कोणताही मोठा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पडद्यामागे खूप मोठी टीम काम करत असते. त्यांचं योगदान तर खूप महत्त्वाचं असतं. तर या कार्यक्रमाच्या आयोजनात कोणी पुढाकार घेतला होता? अगदी योग्य मुद्दा आहे हा. अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक संस्था आणि कार्यकर्ते हेच तर कणा असतात. आणि या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामध्ये नवयुवक पंचशील मंडळाचा सिंहाचा वाटा होता. या मंडळाचं योगदान खरंच खूप मोलाचं होतं. नवयुवक पंचशील मंडळ यांच्याबद्दल थोडं आणखी सांगा ना. हो, नक्कीच. नवयुवक पंचशील मंडळाचे अध्यक्ष आहेत श्री जगदीश सायडे. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली मंडळाच्या संपूर्ण टीमने अक्षरशः अहोरात्र मेहनत घेतली. श्री जगदीश सायडे साहेबांचं योगदान आणि त्यांची जी संघटन क्षमता आहे ती या कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर दिसत होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं नियोजन अगदी व्यवस्थित आणि शिस्तीत पार पडलं. आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे अनेक सहकारी होते. माजी सैनिक श्री हिरामन गावंडे, डॉक्टर नरेंद्र गुलदेवकर, श्री दीपक कठाणे, श्री यश आसोडे, श्री रवी ठोणी, श्री सुमित पुडके, श्री सुबोध इंगळे, श्री सचिन बनसोड, श्री राहुल खंडाळे या सगळ्यांचा सक्रिय सहभाग होता. महिलांचा सहभाग कसा होता? महिलांचाही खूप चांगला सहभाग होता. श्रीमती शशिकला गवई, श्रीमती जयश्री कठाणे आणि मातोश्री रमाबाई महिला संघाचे सदस्य आणि पदाधिकारी यांनी पण खूप मोलाचं सहकार्य केलं. ये कठिन जीवर ये पवित्र जीवर महाफलदायी है जीवन में एक बार करना है जरूरी ये कठिन जीवरदान.
वर्षावास में करते हैं शील गुणों का अर्जन, ऋतु समापन में होता है ये पुण्य का समर्पण, ये कठिन ची वरदान, हाँ ये कठिन ची वरदान। फुलांच्या सजावटीसाठी प्रिया राऊत आणि पूजा वानखडे यांचं नाव घेतलंच होतं. आणखी काही स्वयंसेवक किंवा समाजसेवक होते का ज्यांचा उल्लेख करायला हवा? हो, नक्कीच. अनेक समाजसेवकांनी सुद्धा स्वयंस्फूर्तीने मदत केली. यात प्रामुख्याने समाजसेवक श्री गजानन जाधव, श्री महेंद्र ढोणे, श्री यश अंबुलकर, श्री नंदू ढोके, श्री महेंद्र वांगखडे आणि श्री भोगे साहेब यांचा उल्लेख करायला हवा. या सगळ्यांनी आणि अजून अनेक कार्यकर्ते ज्यांची नावं कदाचित आपल्याला माहीत नाहीत, त्या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केला. पंचशील नवयुवक मंडळाचं हे जे सांघिक योगदान आहे ना, ते खरंच कौतुकास्पद आहे. वा, म्हणजे ही एका व्यक्तीची किंवा एका मंडळाची नाही, तर एका मोठ्या समूहाची एकत्रित कामगिरी होती. पडद्यामागच्या या सगळ्या खऱ्या हिरोंचं काम खूप मोठं आहे. अगदी बरोबर. आणि त्यांच्या या कामाची दखल पण घेतली गेली. इतक्या भव्य कार्यक्रमाचं इतकं शिस्तबद्ध आणि यशस्वी आयोजन केल्याबद्दल नवयुवक पंचशील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा, विशेषतः अध्यक्ष श्री जगदीश तायडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. ही त्यांच्या कामाची, त्यांच्या निस्वार्थ सेवेची एक प्रकारची पोचपावतीच होती. तर एकंदरीत बघितलं तर अमरावतीत झालेला हा भगवान बुद्धांच्या अस्थिधातू दर्शनाचा सोहळा हा फक्त एक धार्मिक कार्यक्रम नव्हता. तो म्हणजे श्रद्धा, शिस्त, संघटन कौशल्य आणि समाजाच्या एकत्रित शक्तीचं एक खूप चांगलं उदाहरण ठरलं. या सगळ्या माहितीच्या आधारावर आपण काय निष्कर्ष काढू शकतो? नक्कीच काही महत्त्वाचे मुद्दे आहेत यात. पहिलं म्हणजे यातून लोकांची भगवान बुद्धांप्रती आणि त्यांच्या शिकवणींप्रती असलेली अपार श्रद्धा दिसते. दुसरं म्हणजे नवयुवक पंचशील मंडळ आणि त्याचे अध्यक्ष श्री जगदीश तायडे यांच्यासारख्या स्थानिक संस्था आणि व्यक्ती कशा प्रकारे पुढाकार घेतात, समाजाला एकत्र आणतात आणि असे मोठे महत्त्वाचे कार्यक्रम यशस्वी करतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे. बरोबर. त्यांनी जी मेहनत घेतली त्यामुळेच हजारो लोकांना त्या पवित्र आणि दुर्मिळ अस्थिधातूंचं दर्शन घेणं शक्य झालं. हे खरंच खूप मोठं काम आहे. अगदी. इतक्या लोकांची श्रद्धा आणि इतक्या कार्यकर्त्यांची निस्वार्थ मेहनत एकत्र आली म्हणूनच हा सोहळा इतका यशस्वी झाला. या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय. कोणता विचार? विचार असा आहे की आपण आज 21व्या शतकात आहोत. जग खूप बदलतंय, तंत्रज्ञान पुढे जातंय, सगळं वेगवान आहे. अशा या आधुनिक धावपळीच्या जगात हजारो वर्षांपूर्वीच्या ज्या प्राचीन परंपरा आहेत, जसे हे विधी झाले किंवा भगवान बुद्धांच्या अस्थिधातूंसारख्या पवित्र वस्तू, यांचं जतन करणं, त्यांचं दर्शन घडवणं आणि त्याबद्दलची श्रद्धा समाजात टिकवून ठेवणं, याचं नेमकं महत्त्व काय असू शकतं? हा खूप खोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. याचं असं एका वाक्यात उत्तर देता येणार नाही कदाचित,
पण मला असं वाटतं की अशा परंपरा आणि या पवित्र वस्तू आपल्याला आपल्या भूतकाळाशी जोडून ठेवतात. अच्छा. हो, त्या आपल्याला आपल्या मूल्यांची, आपल्या इतिहासाची, आपल्या सांस्कृतिक मुळांची आठवण करून देतात. म्हणजे त्यातून आपल्याला एक प्रकारची ओळख किंवा स्थिरता मिळते का? हो, बऱ्याच अंशी. या धावपळीच्या जगात जिथे अनेक गोष्टी तात्पुरत्या वाटू शकतात, तिथे अशा शाश्वत वाटणाऱ्या गोष्टी, श्रद्धास्थानं लोकांना एक मानसिक आधार देतात. बरोबर. भगवान बुद्धांची शिकवण तर शांती, करुणा, अहिंसा यावर भर देते. बरोबर. या अस्थिधातू त्या शिकवणुकीचे एक प्रकारे भौतिक प्रतीक बनतात. त्यांचं दर्शन घेणं किंवा त्या विधींमध्ये भाग घेणं हे लोकांना त्या मूल्यांशी पुन्हा जोडायला मदत करतं असं मला वाटतं. आणि सामाजिक पातळीवर याचं काय महत्त्व असू शकतं, म्हणजे समाजासाठी? सामाजिक पातळीवर बघितलं तर असे सोहळे लोकांना एकत्र आणतात, समुदायाची भावना वाढवतात. आपण पाहिलं की या कार्यक्रमात किती शिस्त होती, किती सहकार्य होतं. हे सगळं समाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवयुवक पंचशील मंडळ आणि श्री जगदीश तायडे यांच्यासारख्या नेतृत्वामुळे लोकांना एकत्र येऊन काहीतरी चांगलं विधायक करण्याची प्रेरणा मिळते. हे सामाजिक सलोखा आणि संघटन वाढवण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतं. म्हणजे या परंपरा आणि वस्तू फक्त भूतकाळातले अवशेष नाहीत, तर त्या वर्तमानात सुद्धा लोकांना एकत्र आणायला, नैतिक मार्गदर्शन करायला आणि मानसिक शांतता द्यायला महत्त्वाच्या ठरू शकतात. हा विचार खरंच महत्त्वाचा आहे. अगदी. आधुनिक जगात राहूनही आपल्या मुळांशी जोडलेलं राहणं आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा घेणं हे व्यक्तीसाठी आणि समाजासाठी दोन्हींसाठी फायद्याचं ठरू शकतं. अमरावतीच्या या सोहळ्याने हेच पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. खूपच छान चर्चा झाली आज. या सोहळ्याच्या निमित्ताने आपण फक्त एका घटनेचा आढावा नाही घेतला, तर त्यामागची श्रद्धा, ते संघटन आणि त्याचं सामाजिक महत्त्व यावरही छान बोललो. धन्यवाद. धन्यवाद. वंदे वंदे बुद्धं वंदे 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 धम्मं वंदे 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 संघं वंदे वंदे बुद्धं वंदे 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 धम्मं वंदे. वंदे वंदे बुद्धं वंदे 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 धम्मं वंदे 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 संघं वंदे. साधु साधु कठीण जीवर साधु पवित्र साधु महाफलदायी है जीवन में एक बार करना है जरूरी ये कठिन छी वरदान. अरहंतों का ध्वज है, वैराग्य का वज है, बुद्धों का ये ध्वज है, ये पवित्र चीवर हो, ये पवित्र चीवर हो. वर्षावास में करते हैं शील गुणों का अर्जन. हाँ, ये कठिन छी वरदान. अरहंतों का ध्वज है, वैराग्य का ध्वज है, बुद्धों का ये ध्वज है, ये पवित्र चीवर हो, ये पवित्र चीवर
मोकळं करून देतो सगळ्यांसाठी. मोकळं करायला लागेल ना. खाली बसा. बसा खाली सगळ्यांनी. मोकळं करा. पुरं मोकळं करा. बसा खाली बसा. खाली बसून बसा. ये कठिन जीवन ये पवित्र जीवन महाफलदायी है जीवन में एक बार करना है जरूरी ये कठिन जीवरदान पकडा सगळे खाली बसा. पकडा. दान घ्यायचं आहे ना सगळं. हा, हे पकडतात ना सगळे हाती घे. सगळे तुम्हाला दान देतील ना. आता उभे हो ना. उभे हो. या इथे उभे हो ना. आता उभे हो. आज कठीणची वरदान होत आहे. ज्या परिवारातर्फे हे कठीणच्या दान दिले जात आहे त्यांनी या प्रकारे गाथा उच्चारावी. तायडे परिवार आणि त्यांच्यासोबत ज्यांनी मेहनत केलेली आहे हाताने चिवर शिवण्यासाठी ते सर्व उपासिका संघ यांनी ही दान गाथा म्हणावी. इमं मयं भन्ते सपरिवारं कठिन जीवर दुस्सं संघस्स ओनो जयाम साधुनो भन्ते संघो इमं सपरिवारं कठिन चीवर दुस्सं पटिगन्नातु पटिगहेत्वाच इमिना दुस्सेन कठिनं अद्धारतो अम्हाकं दीघरत्तं हिताय सुखाय निब्बानाय च इमं मयं भन्ते सपरिवारं कठिनचीवरदुस्सं संघस्स ओनो जयाम साधुनो भन्ते संगो इमं सपरिवारं कठिनचीवरदुस्सं पटिगन्नातो पटिगहेत्वाच इमिना दुस्सेन कठिनं अद्धारतो अम्हाकं दीघरत्तं हिताय सुखाय निब्बानाय च ततियम्पि इमं मयं भन्ते सपरिवारं कठिनचीवरदुस्सं संघस्स ओनो जयाम साधुनो भन्ते संगो इमं सपरिवारं कठिनचीवर दुस्सं पटिगन्नातु पटिगहेत्वाच इमिना दुस्सेन कठिनं अद्धारतो अम्हाकं दीघरत्तं हिताय सुखाय निब्बानाय च साधु साधु साधु. खाली बसून वंदन करा.
भिक्षू संघाने ऐकावे की संघाला कठीण चीवर दुस्संग प्राप्त झालेला आहे. संघ अगर चाहत असेल तर ज्या भंतेनी या ठिकाणी वर्षावास केलेला आहे त्या भंतेला हे कठीण चीवर दुस्संग द्यावे. त्या भंतेचं नाव शीलवंश अलंकारा. या भिक्खूंना हे द्यावे. भिक्खू संघ जर चाहत असेल तर असा याचा नियम आहे की संघ ठरवतो कुणाला द्यायचं. त्याच भंतेला देईल असं नाही. ज्या एरियामध्ये जर ज्या भिक्षूला आवश्यकता आहे ते भिक्षू संघ पाहतो की या भिक्षूला मागच्या वेळेस मिळालं का, तर याचे काही लाभ आहे. त्यामुळे दुसऱ्या भंतेला सुद्धा ते कठीण चीवर देऊ शकतात. ज्यांच्या उद्देशानं बनवलं त्याला देईल याची गॅरंटी कमी राहते. कारण आजूबाजूला जर कोणी वर्षावासाला नाही आणि त्याला चिवर मिळालं नाही किंवा चिवर मिळालं तर ज्यांनी मेहनत केलेली आहे त्या भिक्षूला पण हे चिवर दिला जातो. तो संघ ठरवतो. म्हणून एखादी वरिष्ठ भिक्षू उठून तो संघासमोर सांगतो की या प्रकारे हे कठीण चिवर दुस्संग प्राप्त झालेला आहे, भिक्खू संघाने ठरवावे. यानंतर भिक्खू संघ ते ठरवतील. त्यानंतर भिक्खू संघाला दुसऱ्या यामध्ये कठीण चिवराचे सांगितलेलं आहे की इदं संघस्य कठीण दुस्संग चीवर उत्पन्न. संघाला कठीण चिवरदान उत्पन्न झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. कठीण दुस्संग चीवर तिस्सस्य भिक्खूनो देती. आता भिक्षू संघाने द्यावे म्हणून एक वरिष्ठ भिक्षू याचना करतो भिक्षू संघाकडे की भिक्खू संघाने या भंतेला ते चिवर द्यावे अशी याचना करतात. अथरितुम यस्सा यस्मतो खमती इमस्य कठीण दुस्संग चीवरं तिस्सस्य भिक्खूनो दानं कठीणं. त्यांनी कठीण अवस्थेमध्ये दिवस काढलेले आहे म्हणून हे कठीण चिवराचं दान त्यांना द्यावे. अत्तरिंतु सो तुन्नस यस्सन खमती सो भासेय. या प्रकारे भिक्षू संघासमोर मांडणी केलेली आहे. तर हे चिवर भिक्षू संघ त्या भंतेजीला शीलवंश अलंकारा भंतेजीनं मोठ्या परिश्रमाने या ठिकाणी मेहनत केली. उपासक लोक घडवले आणि उपासकाच्या मनामध्ये महान पुण्याबद्दल जागृती झाली आणि त्यांनी हाताने चिवर शिवून त्या भंतेकरिता हे दान करण्याचा संकल्प केलेला आहे. तर हे चिवर दान भिक्खू संघातर्फे त्या भंतेला देण्यात येत आहे. भिक्षूंना संघाला मान्य आहे